जर समजा 30 दिवस तुम्ही तुमचा फोन नाही उचलू शकलात, तर तुमचे म्युच्युअल फंड, तुमचे शेअर्स, तुमचं बँक अकाउंट, एफ-डी, इन्शुरन्स पॉलिसी याबद्दलची तुमच्या कुटुंबाला माहिती आहे का? बहुतेकांचं उत्तर आहे नाही. तुम्ही ज्यांच्यासाठी इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत, त्यांनाच त्याचा उपयोगच नाही झाला तर? मी अशी अनेक कुटुंबे पाहिली आहेत, की घरातील कमावत्या व्यक्तीच्या अचानक मृत्यूमुळे किंवा गंभीर आजारानंतर त्या कुटुंबातील व्यक्तींना त्यांच्या पॉलिसीज कुठल्या आहेत, त्यांचे बँक अकाउंट्स कुठल्या बँकेत आहेत, त्यांचे किती इन्व्हेस्टमेंट्स आहे हे माहिती नसल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आणि त्यांच्यावर कर्ज घेण्याची वेळ आली. म्हणून प्रत्येकाने एक गोष्ट नक्की करायला हवी, ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट मास्टर लिस्ट तयार करा. यामध्ये बँक अकाउंट, म्युच्युअल फंड, शेअर्स, डीमॅट अकाउंट डिटेल्स, प्रॉपर्टी डिटेल्स, इन्शुरन्स पॉलिसीज, नॉमिनेशन डिटेल्स, लॉग इन डिटेल्स कुठे सुरक्षित ठेवले आहेत ते आणि तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचे डिटेल्स या सर्व गोष्टींचा समावेश करा. जसं इन्व्हेस्टमेंट करणं महत्त्वाचं आहे, तसंच इन्व्हेस्टमेंट मास्टर लिस्ट तयार करून ती तुमच्या फॅमिली बरोबर शेअर करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपली संपत्ती ही आपल्या कुटुंबासाठीच असते. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.